मध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा पाप करतो तेव्हा देवाच्या कृपेपासून वंचित होतो. परंतु जेव्हा आम्ही पाप स्वीकार करतो तेव्हा देव आम्हाला क्षमा करते आणि म्हणून आपण पाप स्वीकार करणं फार गरजेचं आहे. आपण पाप स्वीकाराचा संस्कार आपण लक्षपूर्वक, मनपूर्वक, विश्वासाने स्वीकार करूया आणि त्याच्यावर विश्वास ठेवूया. कारण हे प्रभूने बनवलेला संस्कार आहे. आणि म्हणून आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 ओवी 9 मध्ये वाचतो, जेव्हा तुम्ही आपले पाप स्वीकार करता आणि देवाला समर्पण करता तेव्हा देव तुमचे संपूर्ण पाप क्षमा करतो. योहानाचे शुभवर्तमान आम्हाला सांगते की तुम्ही आपल्या पापाची क्षमा म्हणजे क्षमा मागाल तर तुम्हाला क्षमा दिली जाईल. जर तुम्ही क्षमा मागणार नाही तर ते तुमचे पाप तसेच राहतील. आणि म्हणून पुरोहिताला अधिकार दिलेला आहे. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 23 मध्ये आम्ही वाचतो, ज्याच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्याची क्षमा होईल, ज्याची तुम्ही तसेच ठेवाल ते तसेच राहील. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पाप स्वीकाराचा संस्कार एक विश्वासपूर्वक आपण स्वीकार करूया आणि त्याच्याद्वारे आपण आपले अंतःकरण शुद्ध करूया आणि आम्ही स्वर्गात जाण्यासाठी तयारी करूया. पापाची क्षमा प्रभू येशू करतो. प्रभू येशूला सर्व अधिकार दिलेला आहे. पापाची क्षमा करण्याचा अधिकार प्रभू येशूमध्ये आहे. परंतु जोपर्यंत आपण आपले पाप स्वीकार करत नाही तोपर्यंत प्रभू आमच्या पापाची क्षमा करू शकत नाही. आपण पापाची क्षमा मागूया, पश्चाताप करूया, पाप स्वीकार करूया, शुद्ध अंतःकरणाने प्रभूकडे जाऊया आणि प्रभू येशूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकार करूया.